तर मित्रांनो, जानेवारी महिन्याला आता सुरुवात झालेली आहे। अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील जेवढेही शेतकरी आहेत त्याच्यापैकी निम्मीपेक्षा जास्त जेवढी शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांची पूर्णपणे कांदा लागवड ही झालेली आहे। त्यामध्ये राहिलेले 10-15% जे शेतकरी आहेत ते आता जानेवारी महिन्यामध्ये कांद्याची लागवड ही पूर्ण करणार आहेत। अशा परिस्थितीमध्ये आपण कांदा लागवड करत असताना त्याच्यामध्ये बेसल डोस हा देत असतो। बेसल डोस देत असताना आपण NPK 10-26-26 असेल, 18-46 असेल, त्याचबरोबर 14-35-14 अशा प्रकारच्या खतांचा आपण वापर करत असतो। अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो, ज्यावेळेस आपण 18-46 असेल किंवा NPK 24-24-0 असेल या खतांचा आपण वापर करत असतो। मग मित्रांनो, 24-24 असेल किंवा या खतांच्या वापराबरोबरच मित्रांनो आपल्याला याच्यामध्ये MOP आणि SOP ही जी दोन खतं आहेत या दोन खतांपैकी कुठल्याही एका खताचा आपल्याला वापर करायचा असतो। मग मित्रांनो, MOPचा वापर कोणत्या शेतकऱ्यांनी करावा, त्याचबरोबर SOPचा वापर कोणत्या शेतकऱ्यांनी करावा याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। मित्रांनो, बऱ्याचदा आपण काय करतो की 18-46 वापरत असताना त्याच्यामध्ये आपल्याला नक्की कोणतं खत वापरावं, त्याच्यामध्ये 18-46 वापरत असताना SOP त्याच्यासोबत वापरावं की MOP वापरावं हे नक्की कळत नाही। मित्रांनो, चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। तर मित्रांनो, 18-46 मध्ये MOP वापरत असताना MOPचा जर आपण विचार केला तर MOP म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये मित्र पोटॅशियम प्लस क्लोराईडचं कॉम्बिनेशन आपल्याला बघायला मिळत असतं। मग मित्रांनो, पोटॅशियम आणि क्लोराईड हे दोन घटक एकत्र आहेत, हे दोन घटक त्याच्यामध्ये असतात आणि त्याचा आपण वापर करत असतो। मग मित्रांनो, त्याच्यामध्ये जर आपण SOPचा जर विचार केला तर SOP या खतामध्ये सल्फेट ऑफ पोटॅश म्हणजे मित्रांनो त्याच्यामध्ये सल्फेट ऑफ पोटॅश म्हणजे पोटॅश पण असतं, त्याचबरोबर त्याच्यामध्ये सल्फरचा देखील समावेश असतो। त्याच्यामध्ये विचार केला आपण तर 50% पोटॅश असतं, त्याचबरोबर 17 ते 18% पर्यंत आपल्याला सल्फर देखील बघायला मिळत असतं। परंतु मित्रांनो, त्या तुलनेमध्ये MOPचा जर आपण विचार केला तर MOPमध्ये आपल्याला पोटॅश प्लस त्याच्यामध्ये क्लोराईड हे बघायला मिळतं। त्याच्यामध्ये क्लोराईडचा जर विचार केला तर क्लोराईड हे शेतीसाठी अत्यंत हानिकारक आहे। कारण की मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचं क्षाराचं प्रमाण जास्त आहे किंवा जमिनीचा जो मातीचा pH आहे तो मेंटेन नाही, त्याचबरोबर जे पाणी आहे ते पाण्याचा pH देखील जास्त आहे, म्हणजेच त्याच्यामध्ये क्षाराचं प्रमाण जास्त आहे। अशा शेतकऱ्यांनी MOP वापरणं हे टाळणं गरजेचं आहे। कारण की MOPचा वापर त्याच्यात करू नये, कारण की यामध्ये मित्रांनो पोटॅश ऑफ क्लोराईड आहे। त्याचबरोबर पोटॅश ऑफ क्लोराईडचा जर तुम्ही वापर करत असाल तर त्याच्यामध्ये पाहिजे त्या प्रमाणामध्ये तुम्हाला रिझल्ट भेटत नाही। क्षार जास्त असेल, त्याचबरोबर मातीमध्ये pH जास्त असेल म्हणजेच क्षार जास्त असणं किंवा माती खारट असणं, पाणी खारट आहे, अशा शेतकऱ्यांनी MOPचा वापर करू नये। मग मित्रांनो, MOPचा वापर करायचा नाही तर मग त्याच्यामध्ये तुम्ही SOPचा वापर करायचा आहे। SOPचा तुम्हाला रिझल्ट पण छान दिसणार आहे, त्याचबरोबर तुमचं पाणी खारट आहे, त्याचबरोबर त्याच्यामध्ये मातीचा pH मेंटेन नाही, तरी देखील याच्यामध्ये या तुलनेमध्ये SOPचा चांगल्या प्रकारे रिझल्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे। मित्रांनो, मग MOP कोणी वापरायचं तर मित्रांनो, MOP वापरत असताना ज्याचा पाण्याचा pH मेंटेन आहे, त्याचबरोबर मातीचा pH मेंटेन आहे, त्याच्यामध्ये क्षाराचं प्रमाण जास्त नाही आहे, पाण्यात क्षाराचं प्रमाण कमी आहे, त्याचं गोड पाणी आहे, त्याच मित्रांनी MOPचा वापर करणं हे गरजेचं असतं। साधारणतः थोडक्यात म्हणायला जर गेलं मित्रांनो, ज्याच्याकडे नदीचं पाणी आहे म्हणजे ज्याच्याजवळ नदीचा काहीतरी स्रोत आहे, नाल्याचा स्रोत आहे, तो पाणी वाहत असतं, त्याला 12ही महिन्यातून 2-3 वेळा पाणी जातं, अशा शेतकऱ्यांनी MOP वापरायला काय हरकत नाही। परंतु ज्याला कुठल्याही प्रकारचा धागादोरा म्हणजे नदीचं किंवा इतर कुठलंही पाणी नाही, ज्यांना डायरेक्ट विहिरीचंच पाणी वापरायचं आहे, त्याचा pH जास्त आहे, त्यांनी SOPचा वापर करणं गरजेचं आहे। SOPचा रिझल्ट जबरदस्त रिझल्ट तुम्हाला आपल्या कांदा पिकामध्ये बघणार। मग मित्रांनो, कोणत्या शेतकऱ्यांनी SOP वापरायचं आणि कोणी MOP वापरायचं हे पूर्णपणे डिटेलमध्ये आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं आहे। मित्रांनो, शेती संबंधी नवनवीन व्हिडिओ मी आपल्या या YouTube चॅनलवर अपलोड करत असतो। जर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।